आज मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार होता आणि मला देवीचे उद्यापन करायचे होते. सकाळी लवकरच उठून आंघोळ वगैरे करून घेतली आणि झाडांना पाणी वगैरे टाकलं. गॅलरीमध्ये तर खूपच ऊन येत असल्यामुळे झाडे पिवळे पडायला लागलेत. त्यानंतर कपडे पण खूप जास्त पडले होते. म्हटलं आधी कपडेच धुवून टाकावं, मग लगेच केस वगैरे वर बांधून लागले कामाला. कपडे वगैरे धुवून घेतली आणि आज पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता देवाला. डाळ शिजवून परतून घेतली आणि डाळ मी पावशेरच घेतली होती, कारण मी एकटीच पुरणपोळी खाणार होते. साईच्या पप्पांना तर आवडत नाही, म्हणून ते फक्त भात आमटीच खातात. आणि पुरण छान असं चाळणीने वाटून घेतलं. मग लगेच आमटीसाठी खोबरं, तीळ, खडा मसाला भाजून घेतला आणि कांदा, टमॅटो, अद्रक, लसूण, मिरच्या हे पण चांगलं भाजून वाटून घेतलं. आणि सकाळी मार्केटमध्ये गेले होते तरी कढीपत्ताच आणायचा विसरून गेले, म्हणून आज बिना कढीपत्त्याचीच आमटी करावी लागली. त्यानंतर पोळ्यासाठी पीठ मळून घेतलं आणि पाण्यामध्ये ठेवलं अर्धा तास मुरण्यासाठी. मग लगेच कुरड्या पापड्यांचा भुगा करून तळून घेतल्या आणि कांदा भजे पण करून घेतले. आणि त्यानंतर मी माझं आवरायला घेतलं. साडी वगैरे घालून घेतली. आणि प्रेग्नेंट असल्यामुळे 5व्या 6व्या या 2 महिन्यातच माझं चक्क 5 किलो वजन अजून जास्त वाढलं. साडीमध्ये तर अजूनच जास्त तब्येत दिसतीये. असो. आणि 5 वाजले तरी माझ्या पुरणपोळ्या झाल्या नव्हत्या. 6च्या नंतर हळदी कुंकासाठी सवासण्या येणार होत्या, म्हणून पटकन पोळ्या करायला घेतल्या. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हटलं की माझा तर दिवसच जातो. रोजच्या स्वयंपाकाला 1 तास पण पुरेसा होतो. मग मस्त अशा पुरणपोळ्या करून घेतल्या आणि तांदळाची खीर पण करून घेतली. आणि तेवढ्यात माझी मैत्रीण पण आली होती हळदी कुंकवासाठी. मग देवीचे उद्यापन वगैरे छान असं करून घेतलं आणि देवाला नैवेद्य पण दाखवला. आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? नक्की लाईक अँड कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.